नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित विभाग 2 घटक 9वा दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन्स या घटकात आपण अभ्यास करणार आहोत. यानंतरचा पुढचा भाग आहे अर्धा, पाव, पाऊण, सव्वा इत्यादींचे दशांश अपूर्णांकात लेखन कसे केले जाते. अर्धा याचा अर्थ व्यवहार अपूर्णांकात आपण 1/2 असं करतो. याच अपूर्णांकाचे लेखन दशांश पद्धतीत करण्यासाठी 1/2 चे छेद 10 असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर कसं करावं लागेल. वरती खाली आपल्याला 5 गुणावं लागेल. का तर 2ला 5 गुणल्यानंतर 10 येते. त्यामुळे अंशाला आणि छेदाला त्याच संख्येने गुणल्यानंतर मूळ अपूर्णांकात बदल होत नाही. 5/10 1/2 चे दशांश अपूर्णांकात लेखन 5/10 म्हणजे 0.5 असे करतात. ओके. त्यानंतर हा अर्धा 1/2 म्हणजे 5/2 0.5 तसेच 1/2 1 गुणिले आता शतमानात त्याच रूपांतर म्हणजे त्याचा अर्थ न बदलता 0.5 काय 0.50 काय. 50 दुनी 100 छेद केला. वरती सुद्धा 50 ने गुणलं 50 एके 50 भागिले 100 म्हणजे 0.50. म्हणून अर्धा याचं लेखन दशांश अपूर्णांकात 0.5 किंवा 0.50 असेही केले जाते. ओके. अर्ध्याचं दशांश अपूर्णांकात लेखन 0.5 किंवा 0.50 असेही केले जाते. कारण 0.5 0.50 एवढंच नव्हे 0.500 0.5000 सर्व समान आहेत. पाव आणि पाऊण किलो. पाव आणि पाऊण यांचं लेखन व्यवहार अपूर्णांकात पाव म्हणजे 1/4 आणि 3/4 असे करतात. पाऊण 3/4 पाव 1/4 म्हणजे एका वस्तूचे किंवा समजा एका भाकरीचे 4 समान भाग केले त्यातला एक घेतला तर तो 1/4 झाला. 3 भाग घेतले 3/4 झाले. याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 4च्या पटीत 10 येत नाहीत. म्हणून 1/4 आणि 3/4 यांचे छेद 10 असणाऱ्या 4च्या पटीत 10 येत नाही. म्हणून या ठिकाणी आपण 100च्या पटीत घेतलं. 25 चोक 100 4ला 100 न गुणल्यानंतर 4ला 25 न गुणल्यानंतर 100 येते. त्यामुळे अंशाला पण 25 न गुणायचं. 25 एके 25 25 चोक 100 25/100 म्हणजेच दशांश अपूर्णांकात 0.25 0.25 म्हणजेच 1/4 पाव किलो हे व्यवहार अपूर्णांकात. आणि पाऊण 3/4 3ला हे आपल्या 4ला 25 न गुणल्यानंतर 100 येते. 25ला गुणायचं 25 75/100 म्हणजे 0.75 पाऊण 0.75 पाव 0.25. ओके. आता सव्वा 1 आणि पाव म्हणून 1.1/4 म्हणजे 1 पूर्ण आणि 1/4 म्हणजेच आत्ता पहिला आपण 0.25 म्हणजे 1.1/4 1.25 दीड 1 पूर्ण 1/2 आता भेटला आपण 0.50 म्हणजे 1.50 म्हणजेच दीड. 1.50 काय आणि 1.5 काय. ओके. त्यानंतर पावणे 2 1 पूर्ण 3/4 1 आणि पाऊण 3/4 म्हणजेच 0.75 आपण पाहिले तर आणि 1 पूर्ण आहे म्हणजे 1.3/4 म्हणजे पावणे 2 हे दशांश अपूर्णांकात 1.75 17.5 17.1/2 म्हणजे 17.50 किंवा 17.5. ओके. रायटिंग हाफ क्वार्टर 3/4 and 1 1/4 in decimal form. Half is usually written as 1/2. Okay, 1/2. To convert this fraction into decimal form, the denominator of 1/2 must be converted into an equivalent fraction with a denominator 10. Okay. Here 1/10 means 2 into 5 10. 5 into 1 5 5/2. 1/10 means 5/2. So that decimal form of 1/2 will be 5/10 means 0.5. Just as 1/2 multiplying numerator and denominator by 5 we get 5 into 1 5 into 2 5/10 is equal to 0.5. Note that 1/2 is equal to 1 into 25 1 into 50 2 into 50. Here 50 into 200 50/100 that means 0.50 0.50. Okay. 0.5 and 0.50 are same. Therefore half is written as 0.5 or 0.50 and quarter
quarter and 3/4 are written in fraction 1/4 and 3/4 respectively. Okay, let us convert them into decimal fractions. 10 is not divisible by 4. Okay, therefore the denominator of 1/4 and 3/4 cannot be made into fractions with multiples of 10. However, 4 into 25, 100. Okay, here not come 10 with 4. Therefore, to come 100, 4 into 25, so that denominator can be 100. A quarter written as 1/4. Here denominator 100. Multiply 4 by 25. 25 into 4, 100. 25 into 1, 25. 1/4 is equal to 25/100. In decimal point, 0.25. 1/4 means a quarter is equal to 0.25. And 3/4, 3/4, multiply 25. 25 numerator and denominator, we get 25 into 4, 100. 25 into 3, 75/100. 75/100, that means in decimal point 0.75. 3/4, 3/4, in decimal point 0.75. Okay, 1 and a quarter, 1 and 1/4. That means this is 1, this one is 1. Okay, complete 1. 1/4 means quarter. 1 and quarter means 1/1/4, written as in decimal form 1.25. Okay, 1/4 means 0.25. 1 and quarter means 1/1/4 is equal to 1.25. 1 and half, 1 and a half, 1 half. That means 1 half means here 0.50. 1.50. Okay, is equal to 1.5. 1.50, 1.25 are same. 1 and 3/4. 1 3/4. 1.3/4 means in decimal form 0.75. 1.75 means 1 and 3/4. 1 and 3/4. 17 and half, 17 1 half, 17.50. Okay, 17.50 is equal to 17.5. 17.50 equal to 17.5 are same. उदाहरण संग्रह 40 आपण पहिल्या भागावरती प्रॉब्लेम 40. खालील अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांकात करा. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन्स. अडीच, पहिला आहे अडीच, 2 and a half. 2 and a half. अडीच म्हणजेच या ठिकाणी 2.1/2 म्हणजेच 2 हाफ म्हणजे 1 हाफ म्हणजे 0.5. ओके, 2.5 और 2.50 आर सेम. दुसरा आहे 2.25. 2 and a quarter. 2.25, 2 and a quarter, 2.1/4. 2 पूर्ण 1.4 म्हणजे 0.25. 2.25. ओके, त्यानंतर 2.25 आहेत. 2 and 3/4. 2 and 3/4, 2.25. 2.3/4 म्हणजे 2.75. ओके, त्यानंतर चौथा आहे 10.5. 10 and half. 10.5, 10 and half. 10.1/2 म्हणजेच 10.50 किंवा 10.5. ओके, पुढचा आहे पाचवा 15.15. 14 and 3/4. 14 and 3/4 means 14.3/4. दशांश अपूर्णांकात 14.75. ओके, त्यानंतर 16.15. 16 and a quarter. 16 and a quarter. 16.15, 16.1/4 म्हणजे 16.25. त्यानंतर 28.5. 28.5 म्हणजेच या ठिकाणी
28 अँड हाफ. 28 अँड हाफ 28.5. 28.1/2 म्हणजेच 28.5 किंवा 28.50. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या त्यांच्याकडे पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. धन्यवाद.